नमस्कार, श्री सद्गुरू ज्योतिषमध्ये स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की जर मंगळ ग्रह कुंडलीत निर्बली असेल किंवा मंगळ दोष पत्रिकेत असेल तर काय उपाय करावेत। मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह। मंगळ म्हटलं की ऊर्जा, उत्साह, आक्रमकता, चपळाई, तेज असे संमिश्र व्यक्तिमत्व दिसून येते। कुंडलीत मंगळ जर प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम आणि व्ययस्थानी असेल तर या कुंडलीला मंगळ दोषाची कुंडली मानली जाते। बऱ्याच वेळा मंगळ दोष असणाऱ्या व्यक्तींना विवाह जमण्यास अडचणी येऊ शकतात। जर मंगळ कर्क राशीत किंवा मीन राशीत असेल तर त्याला फार बळ नसतं। ज्यांच्या पत्रिकेत मंगळ निर्बली असतो त्यांच्यामध्ये धाडस, साहस, उत्साह, निर्णय क्षमता याची कमतरता दिसून येते। मंगळ जर राहूयुक्त असेल तर तो अंगारक योग बनतो, जो फार पोषक मानला जात नाही। कुंडलीत शनी मंगळ या दोन शत्रू ग्रहांची युती असेल तर तीही फार पोषक मानली जात नाही। मंगळ कुंडलीत अष्टम किंवा व्ययस्थानी असेल तरीही त्याला फार बळ नसते। मग अशा वेळेस आपण काय उपाय करू शकतो ते पाहूया। जर मंगळ कुंडलीत निर्बली किंवा मंगळ दोष असेल तर पोळे वापरता येते, पण अर्थात रत्न हे योग्य मार्गदर्शन घेऊन घालणेच योग्य राहतं, कारण ते कुंडलीसाठी उपयुक्त आहे का हे बघणे आवश्यक असतं। अजून काही उपाय मंगळ दोषासाठी आहेत ते असे: रोज ओम अंगारकाय नमः हा जप 108 वेळा करावा। 21 मंगळवार किंवा 21 विनायकी, 21 संकष्टी चतुर्थी उपवास केल्यास संततीच्या संबंधित तब्येतीच्या तक्रारी किंवा अभ्यासाच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते। 21 मंगळवार गणपतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे आणि मसूर डाळ व गूळ गणपतीला अर्पण करावे। दुर्गा सप्तशतीचे पाठ अष्टमीला वाचल्यानेही मंगळ दोषाचा त्रास कमी होण्यास मदत होते। रोज गणपती अथर्व शीर्ष वाचल्याने एकाग्रता वाढण्यास मदत होते। एक 3 मुखी रुद्राक्ष लाल धाग्यामध्ये धारण केल्याने पण मंगळ दोषाचा त्रास कमी होतो। कुंडलीत मंगळ जर कर्क, वृश्चिक, मीन राशीत असेल तर गुळाचा किंवा उसाचा रस दान केल्यास खूप फायदा होतो। श्री मंगळ यंत्र अभिमंत्रित करून पूजेत ठेवल्यानेही उपयोग होतो। दररोज ओम गंग गणपतये नमः हा जप करावा आणि 21 दिवस चढत्या व 21 दिवस उतरत्या क्रमाने श्री गणेशाला लाल फूल अर्पण करावेत। हे उपाय नक्की करून बघा। फायदा झाला तर मला नक्की सांगा। जय ज्योतिष, जय श्रीराम।